यानंतर बातमी आहे बारामतीत गुन्हेगारी वाढल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून त्यावर पलटवार केलाय। बारामतीत गुन्हेगारी वाढली आहे की नाही याबाबतचा अधिकृत निष्कर्ष हा केवळ पोलीस प्रशासनच सांगू शकतं असं मत अप्पर पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केलंय। वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्या वक्तव्यावर पोलिसांनी प्रतिक्रिया देत गुन्हेगारी वाढली आहे की नाही हे आकडेवारीच्या आधारे ठरवावं असा सल्ला दिलाय। तर बारामती शहर, खास करून बारामती तालुका आणि माळेगाव या तिन्ही शहराचे जुलै 2025 अखेर आणि जुलै 2026 अखेर आपण गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्येक सदराखालील जर आपण आकडेवारी घेतली तर तुमच्या माहितीस्तव या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये सन 2026 मध्ये आज अखेर एकही खुनाचा गुन्हा दाखल नाही आहे। म्हणजे खुनाची आकडेवारी 0 राखण्यामध्ये पोलीस विभागाला खूप मोठं यश प्राप्त झालेलं आहे। यापूर्वीच्या प्रत्येक वर्षामध्ये मर्डर होते। सन 2025 मध्ये बारामती शहर येथे एक मर्डरचा गुन्हा होता आणि माळेगाव येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल होता। ही आकडेवारी आपण 31 जुलै अखेरची कंपॅरिझन करतोय दोन्ही वर्षाची। दोन्ही ठिकाणी एक एक मर्डर होते। या दोन्हीमध्ये पण घट झाल्याचं म्हणजे 0 संख्या आहे। दोन्ही पण मर्डर मध्ये कमी आहोत। त्यानंतर खुनाचा प्रयत्न म्हणजे 307 चे गुन्हे प्रामुख्याने होत असतात। बारामती शहरमध्ये जुलै 2025 अखेर 4 गुन्हे दाखल होते। याही वर्षी 4 गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी 5 गुन्हे दाखल होते। यावर्षी 3 गुन्हे दाखल आहेत, 2 ने घट आहे। दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी 1 गुन्हा बारामती शहरला दाखल होता, यावर्षी 0 आहे, 1 ने घट आहे। म्हणजे दरोड्यासारख्या सदराखाली यामध्ये मेजर घट झालेली आहे। त्यानंतर जबरी चोरीमध्ये मागच्या वर्षी 6 गुन्हे दाखल होते, यावर्षी 2च गुन्हे दाखल आहेत। जे जबरी चोरी या सदराखालील यामध्ये 4 ने घट आहे। बारामती शहरमध्ये वाहन चोरीमध्ये किरकोळ वाढ झालेली आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण डिटेक्शन पण या सदराखाली आपण केलेला आहे। सर्वसाधारण चोऱ्या या घटकामध्ये थोडीफार वाढ झाली असली तरी रिसेंटली आपण बाईक थेफ्टचे खूप मोठे गुन्हे डिटेक्ट पण केलेले आहेत। पण मेजर हेडमध्ये जर बारामती तालुका बघायला गेलं तर मर्डरमध्ये 0 संख्या आहे। खुनाच्या प्रयत्नामध्ये यावर्षी 2 गुन्हे दाखल आहेत, मागच्या वर्षी 5 होते, म्हणजे 3 ने घट झालेली आहे। बलात्काराच्या घटनेमध्ये 1 ने वाढ झालेली आहे, मागच्या वर्षी 8 होते, यावर्षी 9 आहेत। त्यानंतर दरोड्याचे बारामती तालुक्याला आपण बघितलं तर 3 गुन्हे यावर्षी दाखल केलेले आहेत। तिन्ही गुन्ह्यामध्ये पोलिसांनी दरोडेखोरांना चेस करून, पाठलाग करून रंगेहात त्यांना पकडलेला आहे आणि त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन व्हावी या दृष्टीने 3 गुन्हे यावर्षी बारामती तालुक्यामध्ये दाखल आहेत। जबरी चोरी या सदराखाली 2 ने घट आहे, मागच्या वर्षी 7 गुन्हे दाखल होते, यावर्षी 5 गुन्हे दाखल आहेत। चेन स्नॅचिंग सदराखाली 4 ने घट आहे, मागच्या वर्षी 7 दाखल होते, यावर्षी 3 दाखल आहेत। घरफोडी सदराखालील 5 ने घट आहे, मागच्या वर्षी 12 दाखल होते, यावर्षी 7 आहेत। सर्व चोऱ्या सदराखालील बारामती तालुक्यामध्ये 15 गुन्ह्याची घट आहे, मागच्या वर्षी 40 गुन्हे दाखल होते, यावर्षी 25 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 14 गुन्हे बारामती तालुक्याने उघड केलेले आहेत। वाहन चोरी या सदराखाली बारामती तालुक्यामध्ये 4 ने घट झालेली आहे। एकंदरीत जे गंभीर गुन्ह्याचे गुन्हे आहेत त्यामध्ये मेजर घट झालेली बारामती तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा दिसून येते।